आहे ना कुछ भी नहीं है। बघा दीदी काय घ्यायला लागले, बुटं घ्यायला लागले. बघितले का? बघ ठेव बरं. यायला पाहिजे परफेक्ट यायला पाहिजे ना. दुसरं घे, जरा मोठं घे, कारण सॉक्स घालावं लागेल. हे बघा फायनली बुट घेतले दीदीला. केलं का ऑनलाईन? चला तर आता मला बटाटे घ्यायचे. एवढे सुंदर सुंदर आहे पण आवडीचे तर हे बघा आलोय घरी फायनली. अद्रक 50 रुपये पावशेर म्हणतात. बघा हातपाव बघा किती आले, एवढं मोठं आले, म्हणजे एवढंसं आले. लय महाग झाले अद्रक. बघा मी खायला का आणले, खूप दिवसांनी वाटी केक आणले. हे वाटी केक, अजून हे बघा पाव आणले, क्रीम, अजून काय आणले, अजून बटाटे तर 50 रुपये किलो झालेत बघा आमच्या इथं. अजून काय आणलं, केक आणलं ना आपण. पोरांनी केक तर खाऊन टाकले, जाऊ द्या. बघा तर एवढी खरेदीलाच 600 रुपये पुरले नाही. असा बाजारात गेले की असा पैसा संपतो. अजून फॉर्जन वाटाणे आणायचे, अजून पावभाजी करायचे, गोंधळे. फ्लावर आणि वांग आणले, कारण मी ना पावभाजीमध्ये फ्लावर, एक शिमला, एक वांगी आणि गाजर आणि बटाटा तर आहेच, आणि फॉर्जन वाटाणे आणायचे, तेवढे टाकायचे अजून. हे बघा फॉर्जनर काय रे बाबा, वाटाणे जाऊ द्या, तसं फार बर्फ झालेलं आहे बघा. ते धुवून घेते. जरा भिजू घालते मस्तपैकी. हे बघा काय काय टाकले, गाजर, शिमला आणि फ्लावर. काय काय बटाटे तर खराबच निघाले. पाण्यात पडले बघा कसं होतं. आता 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेते, मग डायरेक्ट कुकरला लावते. 2 टोमॅटो टाकून. हे बघा मीठ टाकते, कारण शिजताना मीठ टाकलं ना की चव येते. आणि एक तांब्यावर पाणी टाकते आणि टोमॅटो टाकले, 3 टोमॅटो टाकले. हे बघा एक तांब्या पाणी टाकले, कारण आता कुकरला लावते. तर हे बघा मस्त शिजलेली आहे आपली पावभाजी, म्हणजे नाही का. तर आता ह्याला मॅच करून घेते. ते बघा एवढे अद्रक, लसूण, तर त्याच्यात धने पण टाकायचे आणि जिरे पण टाकायचं आहे. तर हे बघा मी धने पण टाकणार आहे थोडे, कारण एकदाच करून ठेवते, म्हणजे 4-5 दिवस तरी चालतं. रोज रोज करायला आपल्याला टाईम नसतं. आणि ह्याच्यातच थोडे जिरं पण टाकणार आहे, 4-5 चमचे जिरे. तर हे बघा मस्त धने, जिरं, आलं लसूणचं पेस्ट. तर हे बघा कढई ठेवले. आता ह्याच्यात टाकणार कांदे. हे बघा बारीक चॉप केलेले, थोडंच टाकणार आहे. हे गोल्डन कलर होईस्तोवर परतून घ्यायचं. तर हे बघा थोडंसं लालसर करले, त्याच्यात आता हे अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं.
भरपूर टाकायचं बघा. तर मस्तपैकी परतून घ्यायचं तेल सुटूस्तवर. आणि याच्यात आता मसाले सगळे टाकायचे. मस्त सुगंध सुटले. त्यात आता हळदी पावडर, मिरची पावडर, कांदा लसूण म्हणजे आपल्याला जेवढं तिखट लागेल तेवढं. आता हे आहे माझ्याकडे बेडगी पावडर मॅच केलेलं. आता हे सगळं टाकते मी. एका हातात मोबाईल पकडले म्हणून मला एवढं. तर हे बघा पावभाजीमध्ये आता अख्खा पावभाजी मसाला टाकणार आहे. हे बघा सुहानाचा. अख्खं टाकते मी कारण एका हातात मोबाईल आहे म्हणून तेवढं नाही व्यवस्थित दाखवता येणार मला. हे बघा हे बिर्याणी मसाला हे पण नंतर टाकते मी. आणि हे 2 अमूल बटर टाकणार आहे. तर आता कोथिंबीर टाकते. चवीपुरतं मीठ पण टाकणार. मगाशी मीठ टाकलेलं आपण म्हणून आता थोडंसं टाकलं मी. आणि मला वाटतं कलर जरा फिक्का वाटायला लागले. तर बघत अजून थोडं मी बॅडगी मिरची पावडर टाकते वरनं आता. तर हे बघा बॅडगी मिरची पावडर सुहानाचं थोडं कलर येण्यासाठी टाकते मी. मागाशी पण टाकलं होतं ते संपलं म्हणून आता थोडंसं टाकते. एका हातात मोबाईल पकडल्यामुळे लय प्रॉब्लेम येतं. हे बघा कसं कलर येते. अजून ह्याच्यात अमूल बटर टाकायचे 2. तर बघू शकता तुम्ही. हे बघा 2 अमूल बटर टाकले मी. हे बघा कारण पावभाजी म्हटलं तर अमूल बटर तर पाहिजेलच. त्याला मस्त एक 10 मिनटं शिजवते. काय हरकत नाही वरनं आपण लाल मिरची पावडर टाकलो तरी कलर येणार. कारण आपण 10-15 मिनटं आहे ना गॅस मस्तपैकी मंद करून शिजू घालते आता. तर हे बघा मित्रांनो मस्तपैकी फायनली आपली पावभाजी झाली. टेक्स्चर पण छान आले आणि कलर पण मस्त आलेला आहे. खूप भारी येतोय. हां दिदू बघा काय म्हणते. हे बघा कारण असं थोडंसं तर पातळच पाहिजे ना. कारण आपण गॅस बंद केलं ना तर अजून जरा घट्ट होतं. तर झाली बघा आपली पावभाजी. हे बघा पाव पण गरम करून घ्यायला लागले मी. हे बघा कांदा टाकले मस्तपैकी आणि हे पाव. हे घ्या पहिला घास तुमच्यासाठी. कशी बनली सांगा रेसिपी.